नमस्कार, मी सौ अनुराधा कुलकर्णी. आपणा सर्वांना जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी आपल्यासमोर अष्टांग योग हा विषय मांडणार आहे. आपल्या भारताला प्राचीन असा योगशास्त्राचा इतिहास लाभलेला आहे. अष्टांग योगाचे वर्णन गीतेमध्ये, वेदांमध्ये, हठयोग प्रदीपिका, घेरंड संहिता, याज्ञवल्क्य, त्याचबरोबर पातंजल योगसूत्रामधील साधनपाद व विभूतिपाद यामध्ये सखोल वर्णन केलेले आढळते. ही 8 अंग म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी होत. यातील पहिली 5 अंग म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही शरीराच्या बहिरंग अंगावर वर्णन करणारी आहेत. तर त्याचबरोबर इतर जी 3 अंग आहेत ती म्हणजे धारणा, ध्यान व समाधी ही शरीराच्या अंतरंगाकडे म्हणजे सूक्ष्म देहाकडे डोकावयाला लावणारी आहेत. अशी कल्पना करूयात की मंदिराच्या पायऱ्या म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, मंदिराची चौकट म्हणजेच प्रत्याहार, धारणा व ध्यान म्हणजे मंदिराचा गाभारा व समाधी अवस्था म्हणजेच प्रत्यक्ष देवदर्शन. यातील पहिले अंग म्हणजे यम. यामध्ये 5 घटक आढळतात. यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे 5 घटक आढळतात. अहिंसा म्हणजे कुठल्याही प्रकारची अहिंसा करायची नाही आहे. कायिक, वाचिक, मानसिक कुठल्याही प्रकारचा त्रास आपण कोणाला देता कामा नये. त्यानंतर आहे अस्तेय, सत्य, कुठले विनाकारण खोटे बोलायचे नाही आहे. अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही आहे. अपरिग्रह यामध्ये कुठल्याही वस्तूंचा साठा म्हणजे तो धनाचा असू दे किंवा विचारांचा असू दे तो करायचा नाही आहे. तप, ब्रह्मचर्य म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे नियमांचे पालन करायचे आहे. दुसरे अंग म्हणजेच नियम. नियम म्हणजे शिस्तीचे नियम म्हणूयात आपण. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे शरीराची अंतर्बाह्य शुद्धी. यामध्ये दात घासणे, आंघोळ करणे, शौचास जाणे, त्याचबरोबर शरीराच्या जी हठयोग प्रदीपिकेमध्ये दिलेल्या षटशुद्धी क्रियांचा देखील यामध्ये समावेश होतो. यानंतरचं आहे संतोष म्हणजे विनाकारण असंतोषी राहायचं नाही आहे. कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये आपला समतोल ढळू द्यायचा नाही आहे. यानंतर तप म्हणजे कुठलं हाती घेतलेले काम जे आहे ते आपल्याला नेटाने पूर्ण करायचे आहे. यानंतर आहे स्वाध्याय, तो म्हणजे आपला रोजचा रोज अभ्यास आपल्याला करायचा आहे. यानंतर आहे ईश्वर प्रणिधान, ईश्वराचे अस्तित्व मान्य करायचे आहे, त्याला साक्षी ठेवूनच आपलं कार्य करायचं आहे. याचं पुढचं जे आहे ते म्हणजे आसन. आसन म्हणजे शारीरिक केले जाणारे व्यायाम. तर नुसती कसरत करायची नसून यामध्ये आपल्याला स्थिरम सुखम आसनम, स्थिरता हे शरीराचे वैशिष्ट्य आहे. तर आपल्याला स्थिरम सुखम आसनम म्हणजे आपल्याला अवघडातले अवघड, कठीणातले कठीण जे आसन आहे ते अतिशय सहज पणे करण्याचा जो प्रवास आहे तो साध्य करायचा आहे. पुढचे जे आहे ते आहे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे श्वासाचा आयाम, श्वासोश्वासासाठी केले जाणारे आयाम किंवा व्यायाम. तर यामध्ये हठयोगामध्ये खूप सुंदर असे वर्णन केलेले आहे. वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजयो अग्निदीपनम, नाडी विशुद्धी हठयोगा लक्षणम. म्हणजे प्राणायामामध्ये पारंगत झाल्यावर आपल्याला काय लक्षणं दिसतात तर डोळे सतेज होतात, चेहरा तेजस्वी होतो, आवाज मधुर होतो, आपल्या जाठराग्नी प्रदीप्त होतो, शुक्र धातू चांगला निपजला जातो आणि नाड्यांची शुद्धी होते. हे आपल्याला फक्त प्राणायाम केल्याने साध्य होते. या पुढचे अंग आहे तो आहे प्रत्याहार. जसं की आपण मगाशी म्हणलं जी चौकट, मंदिराची चौकट म्हणजे इथंपर्यंत आपण शरीराच्या बाह्य अंगावर कार्य केलं. आता आपल्याला हळूहळू शरीराच्या अंतरंगाकडे बघायचं आहे. तर हे जे प्रत्याहार आहे याच्यामध्ये आपण तंत्रशास्त्रातील योग निद्रा याचा समावेश करू शकतो, जी स्ट्रेस रिलीफ करणारी थेरपी आहे. तर यामध्ये आपल्याला आपल्या शरीरावर आणि सबकॉन्शियस माइंडवर आपल्याला हळूहळू आपल्याला एखादा संकल्प करायचा आहे आणि त्या संकल्पाद्वारे आपल्याला आपल्या इच्छित जी आपला जो संकल्प आहे तो पूर्ण होण्यासाठी आपल्या शरीरात त्या प्रकारे कमांड्स द्यायचे आहे. यानंतर पुढचे अंग आहे धारणा. आता धारणा आणि त्याच्या पुढचे अंग म्हणजे ध्यान या एकमेकांशी संलग्न आहेत. तर धारणाचा अभ्यास जर चांगला झाला तरच आपल्याला ध्यान करता येतं. तर धारणा करायची म्हणजे काय
तर एखाद्या गोष्टीकडे म्हणजे ते यंत्र असेल, एखादं आवडीचं देवतेचा फोटो असेल, ओम असेल, श्री असेल, याकडे आपल्याला एकटक बघायचं आहे. बाह्य विचारांपासून मुक्त होऊन आपल्याला त्याकडे एकटक बघायचे आहे. हे झाले आपल्याला धारणा. देशबंध चित्तस्य धारणा. चित्ताला आपल्याला एकत्र करायचं आहे आणि पुढे ध्यान करायचं आहे. म्हणजेच ते चित्त जे आहे ते आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. म्हणजेच आपण जे ध्यान करतो यामध्ये आपल्याला विचारांपासून हळूहळू मुक्त होऊन आपण जे अशी कल्पना करूयात की हनुमानाची मूर्ती आहे, त्याच्याकडे आपण बघतो आहोत, म्हणजेच आपण धारणा करतो आहोत. आणि ध्यान म्हणजेच त्या मूर्तीमध्ये असलेला सामर्थ्याचा आविर्भाव आपल्याला आपल्यात आणण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजेच ध्यान होय. या पुढची अवस्था आहे ती म्हणजे समाधी अवस्था, म्हणजेच आयसोलेशन. म्हणजे या अवस्थेमध्ये ही अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्या मनाच्या 5 अवस्था आहेत, त्या आपल्याला त्यातून जायचे आहे. तर या 5 अवस्था म्हणजे क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. या 5 अवस्थांना आपण जर पार करू शकलो तर आपली समाधी अवस्था लागू शकते. क्षिप्त म्हणजेच अस्थिर, म्हणजे विचार असलेलं मन. भरपूर प्रकारचे मनामध्ये विचार असतात. मूढ अवस्था म्हणजे एकाच प्रकारचे विचार. विक्षिप्त म्हणजे एकाच गोष्टीचा पण कमी विचार. एकाग्र म्हणजे या अवस्थेत मन एकाच विषयावर फोकस्ड असतं. आणि निरुद्ध म्हणजे यामध्ये मन स्थिर झालेलं असतं आणि विचार आपले थांबलेले असतात. आणि ह्या 5 अवस्था आपण जेव्हा पूर्ण करतो तेव्हाच आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होते. तर हे आहेत अष्टांग योगाची 8 अंग. योग साधक जे आहेत किंवा योगाचा नवीन जे साधक आहेत किंवा नव्याने अभ्यास सुरू करणार आहे, त्यांनी आधी अष्टांग योग हा समजून घ्यायला हवा आणि त्याचप्रमाणे त्याचं पालन देखील करायला हवं. कारण योग करणे म्हणजे नुसती शारीरिक कसरत करणे नव्हे, तर ह्या 8 अंगाच्या पालनाने आपल्याला योगाचा जो आपला ॲस्पेक्ट आहे तो म्हणजेच शारीरिक, मानसिक यांच्या एकत्रीकरणाने आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करायची आहे. आणि या योगे आपल्याला आपले मूळ ध्येय म्हणजेच आपल्याला मोक्षप्राप्तीकडे आपली वाटचाल न्यायची आहे. धन्यवाद.